नमस्कार बुटीभुरी. एक 2-3 दिवसापासून असं लक्षात येत आहे की पेट्रोल पंपवर आणि गॅस सिलेंडरच्या जिथे वितरण होत असतं त्या सगळ्या ठिकाणी खूप जास्त आता भीड उमटत आहे. मला असं वाटते की पॅनिक सिच्युएशन आता सध्या या नागपूर जिल्ह्यात क्रिएट झालेली आहे. या पॅनिक सिच्युएशनबद्दल माननीय कलेक्टर साहेबांनी देखील आवाहन केलं होतं की अशी कुठलीही परिस्थिती सध्या तरी आपल्या भागात नाही आहे, त्यामुळे खूप जास्त पॅनिक होऊ नका. खूप जास्त गर्दी पेट्रोल पंप्सवर किंवा सिलेंडरच्या त्या वितरणच्या त्या कंपन्यांच्या ठिकाणी करू नका. आपल्या सगळ्यांना ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा सिलेंडरच्या मला वाटते काही कंपन्यांच्या घरपोच सुविधा आहेत. HP काल माझे बोलणं झालं, प्लांटमध्ये पण मी व्हिजिट केली काल त्यांच्या, तिथे पण स्टॉक आहे. थोडंसं तो जो गौरव गॅस एजन्सीवाला आहे त्याच्या स्टॉक देण्यात काहीतरी कमी जास्त झालं होतं, त्यामुळे त्याची सिलेंडर्सच्या गाड्या मागे पुढे येत होत्या. पण आता त्या पण रेग्युलर येतील. IOCL आणि BPCL मध्ये पण बोलणं झालं आहे, तिथे पण सगळं व्यवस्थित सुरू आहे. त्यानंतर पेट्रोल पंप्सवर देखील इतक्या मोठ्या रांगा आपण लावतात, कुठेही शॉर्टेज सध्या तरी नाही आहे, त्यामुळे पॅनिक होऊ नका. खूप जास्त गर्दी करू नका, आपल्या ड्युट्या वगैरे पाळू नका. आपण व्यवस्थित काय म्हणतात त्याला, या सगळ्या सिच्युएशन आता सध्या तरी बुटीबुरीत व्यवस्थित हँडल होत आहेत, त्यामुळे पॅनिक होऊ नका प्लीज. हे एक आव्हान करण्यासाठी एक व्हिडिओ बनवला होता. आपण सर्व या व्हिडिओला प्रतिसाद द्या, कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नका. अशा जर काही सिच्युएशन जर क्रिएट झाल्या समोरच्या काळात तर नक्कीच आम्ही सगळेजण इन्फॉर्म करू. सध्या तरी कोणीही घाबरू नका आणि पॅनिक होऊ नका. थँक्यू सो मच.